पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। ग्राम विकासाची वारी पंढरीच्या दारी, मान माऊलींचा सेवा वारकऱ्यांच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी सदैव तत्पर ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन। वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा असणारी सामाजिक सलोखा व स्वच्छता आणि भक्ती यांचे दर्शन घडणारी निर्मल वारी। दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग। वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। भीमा आणि निरा खोऱ्यातला आजचा पाऊस आणि वरच्या धरणांची स्थिती। उजनी धरण 69.45%, मी 70% भरण्याच्या मार्गावर आहे। आवक 55,000 क्युसेक इतकी वाढलेली आहे। आज पिंपळगाव जोगे धरणावर 22 मिलीमीटर, माणिकडोहवर 15, येडगाववर 23, वडदवर 41, डिंबेवर 55 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। कळमोडीवर 51, चासकमानावर 32, याचबरोबर चासकमानावर 32, भामा आसखेडवर 37, वडिवळे प्रकल्पावर 148, आंध्रावर 61, पावनावर 81, कासारसाईवर 40, मुळशीवर 300 मिलीमीटर, टेमघरवर 117, वरसगाववर 80, पानशेतवर 84, खडकवासला प्रकल्पावर 18 मिलीमीटर पाऊस झाला आहे। निरा खोऱ्यातल्या गुंजवणीवर 62, निरा देवघरवर 65, भाटघरवर 13 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। नाझरे प्रकल्पावर 10 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। सीना कोळेगाव प्रकल्पावर 2 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। वरील धरणं झपाट्यानं भरतायत सध्या। या धरणांची स्थिती: पिंपळगाव जोगे धरण 28.86%, माणिकडोह 45%, येडगाव 90.24, वडज 81.43, डिंबे 84.81, घोड प्रकल्प हा 96% भरलेला आहे। विसापूर 92.86, चिलेवाडी 79, कळमोडी 100%, चासकमान 95.38, भामा आसखेड 92.68, वडिवळे 69.49, आंध्रा 100%, पावना 97.18%, कासारसाई हा प्रकल्प 94.33, मुळशी 87.90, टेमघर प्रकल्प 65.24, वरसगाव 81%, पानशेत 87.32, खडकवासला 100%, गुंजवणी 86.66, निरा देवघर 81.72, भाटघर 75.90, वीर 100%, नाझरे 55.43, उजनी 69.45, सीना कोळेगाव प्रकल्प -8.41% अशा स्थितीमध्ये आहे। सध्या जे पाणी सोडलं जाते घोड प्रकल्पातून 6,000 क्युसेक, चिलेवाडी याचबरोबर कळमोडी प्रकल्पातून 1250, चासकमानमधून 7500, 7,500, याचबरोबर भामा आसखेड प्रकल्पातून 2,926, वडिवळेवरून 2,064, पावनामधून 5,600, मुळशीमधून 10,000, खडकवासला प्रकल्पातून 4,708, याचबरोबर वीर प्रकल्पातून निरा नदीमध्ये 15,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे।